उद्या मार्केटमध्ये एक बुलिश ट्रेंड आणि त्याच्यानंतर एक ट्रॅप जो आहे तो पॉसिबल आहे. काय ती ट्रॅपची लेवल असणार आहे त्याला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. माझ्या डिटेल टेक्निकल अनालिसिस सोबत, प्रिडिक्शन सोबत, माझ्या मॅजिकल लेवल सोबत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नो ट्रेड झोन सोबत. नमस्ते मित्रांनो, मी संतोष टिकम. मी एक सेबी रजिस्टर रिसर्च अनालिस्ट आहे आणि प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून माझा प्रयत्न असतो इन्स्टिट्यूशनल स्टाईल लर्निंग आणि अनालिसिस तुमच्यासोबत शेअर करण्याचा. आजच्या व्हिडिओमध्ये देखील असाच माझा प्रयत्न असणार आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्रामची लिंक आहे, जिथे मी माझे लाईव्ह मार्केटचे अपडेट्स तुमच्यासोबत शेअर करत असतो. इन्स्टिट्यूशनल स्टाईल लर्निंग 30-60 सेकंदाच्या व्हिडिओजमध्ये समजणं जे आहे ते खूप जास्त अवघड असतं. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ, डेली अनालिसिसचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी डिटेलमध्ये शेअर करत असतो आणि तो तुम्हाला पूर्ण पाहावा लागतो. कुठलाही पार्ट मिस झाला तर त्याच्यातलं काहीही तुम्हाला समजत नाही. इनफॅक्ट ज्या मॅजिकल लेवल्स मी तुमच्यासोबत शेअर करतोय याच्यासाठी सुद्धा पूर्ण व्हिडिओ जे आहे ते पाहणं गरजेचं आहे. मधून कट करत पाहाल तर तो तुम्हाला जास्त समजणार नाहीये. आणि जर डेली ट्रेडिंग करायचं असेल, लेवल्स पाहिजे असतील, मार्केटला समजून घ्यायचं असेल आणि 8-10 मिनिटाचा सुद्धा जर तुमच्याकडे टाइम नसेल तर मग थोडंसं ट्रेडिंग अवघड आहे असं मला वाटतं. मित्रांनो, सुरुवात करू इथं आपल्या आजच्या व्हिडिओ. व्हिडिओला आपण सुरुवात करत असतो निफ्टी आणि बँक निफ्टीच्या उद्याच्या माझ्या प्रिडिक्शन सोबत. परंतु उद्याच्या मार्केटला प्रिडिक्ट करण्या अगोदर आज मार्केटमध्ये काय झालंय हे पाहून घेणं जास्त गरजेचं असतं. तर मित्रांनो, मी आज देखील लाईव्ह होतो 9 ते 9:20च्या दरम्यान. आता हा 15 मिनिटाचा चार्ट आहे, परंतु 5 मिनिटावरतीच मी 24,075 ची लेवल तुमच्यासोबत शेअर केली. ही इन्स्टिट्यूशनल फुटप्रिंट होती, कुठलीही रॅन्डम लेवल नव्हती. पहिल्या 5 मिनिटाच्या कॅन्डलनेच एक खूप चांगला सपोर्ट क्रिएट केला आणि एक चांगली अपसाईडची रॅली आज आपल्याला पाहायला मिळाली. इथं ज्या वेळेला निफ्टी ट्रेड करत होती त्याच वेळेला सेन्सेक्सचा पी आपल्या फ्रीच्या टेलिग्राम चॅनलला मी तुमच्यासोबत शेअर केलता. एक शार्प फॉल आला, खूप चांगलं प्रॉफिट पाहायला मिळालं. पिन पॉईंट याच लेवलपासून बाउन्स बॅक आणि परत एकदा पिन पॉईंट याच लेवलपासून आपल्याला बाउन्स बॅक पाहायला मिळाला. कारण की ह्या कुठल्याही नॉर्मल सपोर्ट रेजिस्टन्सच्या लेवल्स नाहीयेत, ह्या इन्स्टिट्यूशनल फुटप्रिंट्स आहेत ज्या की मी तुमच्यासोबत जे ते डेली बेसिसवरती शेअर करत असतो. आता ज्या लेवल्स तुमच्यासोबत शेअर केल्या होत्या कालच्या व्हिडिओमध्ये त्याच्यामधली 24,055 ची इम्पॉर्टंट लेवल होती. मार्केटचे ते इथंच ओपन झालं, एक चांगला अपट्रेंड पाहायला मिळाला. त्याच्यानंतर खाली आलं आणि ही लेवल जी आहे ती प्रोटेक्टेड राहिली. थोडंसं वरती गेलं ना, आजच्या दिवसाचा जो हिरो झिरोचा मूव्ह आहे तो देखील याच साईडला मिळालेला जो तो आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. बँक निफ्टी बद्दल बोलूयात थोडंसं. बँक निफ्टीमध्ये सुद्धा चांगला मूव्ह आपल्याला आज पाहायला मिळत आहे. रेजिस्टन्स 1ला जी आहे ती ओपन झाली होती, त्यानेच सपोर्ट क्रिएट केला. एक चांगला ट्रेंड पाहायला मिळाला. सेन्सेक्सचा इथूनच मी तुमच्यासोबत ट्रेड शेअर केला. एक शार्पफॉल आला, नो ट्रेड झोन पासून एक चांगला बाउन्स बॅक, परत एक शार्पफॉल आणि परत एकदा नो ट्रेड झोन पासून चांगला बाउन्स बॅक आपल्याला पाहायला मिळाला. याचाच अर्थ काय तर आपल्या बँक निफ्टीच्या लेवल सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आज काम केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आता तो थोडंसं इथं बोलूयात उद्याच्या माझ्या मार्केट प्रिडिक्शन बद्दल. मला असं वाटतंय की उद्या हा जो डेली हाय आहे याला बँक निफ्टी एक फेक ब्रेकआउट देईल, एक लिक्विडिटी स्वीप देईल आणि खाली येण्याची जास्त शक्यता आहे. सेम इथं निफ्टी सुद्धा एक लिक्विडिटी स्वीप देऊन खाली येण्याची जास्त शक्यता आहे. उद्याच्या दिवसाची सर्वात महत्वाची लेवल असणार आहे 24,293 ची. 24,300 म्हणत नाहीये मी, ही अशीच ऑड नंबर असणार आहे. 24,293 ची ही लेवल असणार आहे. ही तुमच्या चार्टवरती जी आहे ती असणं खूप जास्त गरजेचं राहणार आहे. जर काही याला ब्रेकआउट आला तर मग डायरेक्ट 24,530च्या लेवलपर्यंत आपल्याला जास्त चांगला स्ट्रॉंग सपोर्ट कुठलाही पाहायला मिळत नाहीये. सध्या तर याच्या खाली मार्केट ट्रेड करते, त्याच्यामुळे ही लेवल उद्या एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स म्हणून काम करेल आपल्यासाठी, असा माझा उद्याच्या दिवसाचा अंदाज असणार आहे. आता प्रेडिक्शनच्या बेसिसवरती ट्रेडिंग करता येत नाही, प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करत असतो. त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये पुढे जाऊन लेवल्स बद्दल डिस्कशन आपण जे ते करणार आहोत. ह्या राऊंड अप लेवल नसल्या कारणामुळे तुमच्या लक्षात राहणार नाहीत, त्यामुळे ह्या सर्व लेवल चार्टवरती असणं गरजेचं आहे. लेवल 4 दोन्ही इंडेक्स सोबतच्या दोन्ही साईडच्या इम्पॉर्टंट रिव्हर्सलच्या लेवल्स असतात, त्यामुळे देखील त्या तुमच्या चार्टवरती असणं गरजेचं आहे. कुठल्याही रेजिस्टन्सला ब्रेकआउट 5 मिनिटाच्या बेसिसवरतीच कन्फर्म पकडला जातो. कॅन्डल क्लोज झाली पाहिजे, पुढची कॅन्डल हाय ब्रेक करेल त्यावेळी या रेजिस्टन्सला ब्रेकआउट आला असं आपण इथं कन्सिडर करू शकतो. 24,155 ते 24,200 उद्याच्या दिवसाचा नो ट्रेड झोन असणार आहे. एक ऑप्शन बायर म्हणून ह्याच्यामध्ये आपल्याला ट्रेड करायचा नाहीये, कारण की याच्यामध्ये एकतर मार्केट उद्या साइडवेज होऊन जाईल किंवा खूप जास्त व्होलेटाईल होईल आणि दोन्ही केसेसमध्ये आपले स्टॉप लॉसेस जाण्याचे जे ते जास्त चान्सेस आहेत. 24,200 उद्याच्या दिवसाची सर्वात महत्वाची लेवल असेल, ज्याच्यावरती निफ्टी बुलिश राहू शकते. 24,267, 24,353 आणि 24,461 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर 24,155च्या खाली निफ्टी वीक राहू शकते. 24,108, 24,070
2,957, 23,988 आणि 23,884 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. आता बँक निफ्टीवरती बऱ्यापैकी प्रीमियम जास्त असल्या कारणामुळे लोक ट्रेड करत नाहीत, मला माहित आहे, पण तरी देखील ह्या सर्व लेवल मी तुमच्यासोबत प्रत्येक व्हिडिओमध्ये शेअर करत असतो, कारण की बँक निफ्टीमध्ये लिस्टेड स्टॉक्स निफ्टीमध्ये सुद्धा लिस्टेड असतात आणि त्याच्यामुळे निफ्टीवरती येणाऱ्या मूव्हचं एक अर्ली इंडिकेशन आपल्याला अगोदरच बँक निफ्टीवरती मिळत असतं. त्याच्यामुळे ह्या लेवल मी तुमच्यासोबत शेअर करत असतो. बँक निफ्टीचा नो ट्रेड झोन राहील 58,175 ते 58,060चा. अशा पद्धतीची एक ट्रेंड लाईन जी आहे ती मी ड्रॉ केलेली आहे सपोर्ट रेजिस्टन्स म्हणून, आणि याच्यामध्ये प्राइस स्क्वीज होत आहे आणि एका ब्रेकआउटसाठी रेडी आहे असं मला इथं वाटतं. आता 58,175च्या वरती जर का ब्रेकआउट आला तर बँक निफ्टी बुलिश राहू शकते. 58,295, 58,406, 58,551 आणि 58,713 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर 58,060च्या खाली बँक निफ्टी वीक राहू शकते. 57,876, 57,741, 57,624 आणि 57,487 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टीच्या उद्याच्या माझ्या मॅजिकल लेवल्स डिस्कस केलेले आहेत उद्याच्या माझ्या प्रिडिक्शन सोबत, आणि अशाच पद्धतीचं लर्निंग कॉन्टेंट प्रत्येक व्हिडिओमध्ये शेअर करण्याचा माझा प्रयत्न असतो. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्रामची चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे देखील तुम्ही मला लाईव्ह मार्केटच्या अपडेटसाठी नक्की फॉलो करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ जर लाईक अँड कमेंट नसेल केलेलं तर नक्की करा. थँक्यू सो मच.